आणि आज या ऍक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी त्यांनी काल रात्री जी काय ऍक्शन घेतली तिच्या फाशीची मजबूतीने उभं आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे. सर, या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात? नाही, असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं त्या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ऍक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीन दिलेली नाही. तर ठीक आहे, शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. पाकिस्तानकडून आता कांगावा सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा याचा सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय. युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का? तुम्हाला काय? नाही, आज सांगणे योग्य नाही, पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील. त्यांना त्यांची ताकद माहिती, त्यांना भारताची ताकद माहिती आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. सरकारची जी आता सध्याची धोरणं आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवरची आंतरराष्ट्रीय धोरणं जी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव्ह करण्यात आले गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापाराच्या 4-5 निकाल सरकारने आधी घेतले. एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावले टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही.